कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळत आहे। अशीच एक लढत जी सध्या चर्चेमध्ये आहे ती भादोली जिल्हा परिषद मतदारसंघ। या ठिकाणी काँग्रेस पक्षातर्फे सोनाली राहुल सावंत या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर त्यांच्या समोर जनसुराज्य पक्षातर्फे आरती हिरवे या मैदानात आहेत। त्यामुळे या लढतीत कोण बाजी मारणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलं आहे। आता निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भादोली जिल्हा परिषद लढत काँग्रेसचे आमदार सतेज पाटलांचं मायक्रो प्लॅनिंग, काँग्रेसच्या उमेदवार सोनाली राहुल सावंत मतदारांना घातलेली साथ, विकासाचे मुद्दे या मात्र निर्णायक ठरणार आहेत। जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत भादोली जिल्हा परिषद मतदारसंघ ही लढत आता केवळ 2 उमेदवारांच्या पुरती मर्यादित राहिलेली नाही। ही लढत आहे रणनीती विरुद्ध पकड या पद्धतीने ही होत आहे। या लढतीत काँग्रेसकडून आमदार सतेज पाटील आणि उमेदवार सोनाली राहुल सावंत यांच्या भूमिका अत्यंत महत्वाच्या ठरताना सध्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। भादोलीच्या प्रचार शुभारंभाला काँग्रेसचे खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या उपस्थितीमुळे एक वेगळीच ऊर्जा या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मध्ये जाणवू लागली। तसेच आमदार सतेज पाटील यांची यंत्रणा शेवटच्या टप्प्यात अधिक सक्रिय झाल्याचं चित्र सध्या दिसून येते। मतदारसंघातील गावनिहाय समीकरण, समाज घटकांचं मतदारांचा ट्रेंड आणि कोणत्या प्रभागात किती टक्के मतदान होऊ शकतं याचं मायक्रो प्लॅनिंग आमदार सतेज पाटील आणि सोनाली सावंत यांचे पती राहुल सावंत हे करीत असल्याची सध्या चर्चा दिसत आहे। तसेच काँग्रेसचे माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी व्यक्तिगत पातळीवरती या ठिकाणी लक्ष घातल्यानं कार्यकर्ते देखील प्रचंड कष्ट करताना दिसून येत आहेत। विशेष म्हणजे जनसुराज्याची पारंपरिक पकड असलेल्या गावांमध्ये देखील सॉफ्ट कॉर्नर तयार करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। त्यासाठी संपर्क, संवाद, स्थानिक प्रश्नांचा अचूक अभ्यास करण्यात आला आहे। त्यामुळे ही लढत काँग्रेससाठी जिंकता येणारी ठरू शकणार आहे। या लढतीत सोनाली सावंत या केवळ उमेदवार नाहीत, तर त्या काँग्रेसच्या प्रचाराचा चेहरा आणि आवाज बनले आहेत। घराघरात प्रत्यक्ष भेटी, महिलांशी थेट संवाद आणि सातत्यानं मतदारसंघात उपस्थिती यामुळे सावंत यांची ग्रासरूट कनेक्टिव्हिटी मजबूत होत आहे। त्यांच्या प्रचारातील एक ठळक बाब म्हणजे कार्यकर्त्यांशी असलेला त्यांचा थेट संवाद आणि आदेश देण्याऐवजी विश्वास निर्माण करणारी शैली ही मतदारांना भावत आहे। अशातच गेल्या काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप देखील चर्चेत आहे। या क्लिप मध्ये राहुल सावंत म्हणतात, काही करा पण पॅनल मतदान झालंच पाहिजे। आणि हे केवळ त्यांचे विधान नसून पक्षासाठी झटण्याची सावंत परिवाराची मानसिकता दाखवणारी ही क्लिप मानली जात आहे। काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचं पडद्यामागील मायक्रो प्लॅनिंग, तर प्रत्यक्षात मैदानात सोनाली राहुल सावंत यांचा मतदारांशी असलेला सहज सुसंवाद आणि हीच दोघांची केमिस्ट्री काँग्रेससाठी मोठी जमेची बाजू ठरत आहे। या मतदारसंघात एकीकडे आकड्यांची गणित तर दुसरीकडे भावनिक अपील यामुळे जनसुराज्य समोर पहिल्यांदाच खऱ्या अर्थानं आव्हान उभं राहिले अशी चर्चा आहे। जनसुराज्याच्या आरती हिरवे या विकासाचा मुद्दा पुढे करीत असल्या तरी काँग्रेसचं घटनात्मक ताकद आणि नेतृत्वाची स्पष्ट दिशा दाखवल्यानं ही लढत अटीतटीची बनत चालली आहे। एकंदरीतच आमदार सतेज पाटील हे पडद्यामागे रणनीतिकार ठरत आहेत, तर सोनाली सावंत या थेट मैदानात उतरल्यानं कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारी लीडर म्हणून पोटाले आहेत। तसंच सतेज पाटील यांनी तयार केलेली आणि राज्यभर गाजलेली टॅगलाईन आता भादोल्यामध्ये सुद्धा प्रत्येकाच्या तोंडी दिसून येत आहे। भादोलं कसं तुम्ही म्हणशीला तसं या टॅगलाईननं अनेकांना भुरळ घातले आहे। त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक पुढच्या टप्प्यावर गेल्याचं इथलं ग्राउंडवरती फिरताना दिसून येत आहे। त्यामुळे आमदार सतेज पाटील आणि उमेदवार सोनाली सावंत ही जोडी भादोल्यामध्ये नवीन इतिहास रचणार का, विरोधकांचा तडका पाडणार का याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय हे मात्र खरं।